सर्वांना नमस्कार। आपल्याला माहितीच आहे की काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय कोश्यारी साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलं। त्यामध्ये ते असे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते आणि रामदास स्वामी जर नसते तर शिवाजीला कोणी विचारले नसते। दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी 1869 मध्ये समाधी शोधून काढली। मग याच्या मधला जो काळ होता त्या काळामध्ये हे सिद्ध होत आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न केला होता, पुसण्याचा प्रयत्न केला होता। म्हणजेच या मधल्या काळामध्ये शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा कोण साजरी करत नव्हतं आणि क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी जो काय अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून असं निष्पन्न झालं की शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी तसा शोध घेतला। शिवनेरीवर समाधीचा शोध घेतला। समाधी मिळाल्यानंतर त्याला झाडलोट केलं, स्वच्छ केलं, त्याच्यावर फुलं वाहिली, पूजा केली आणि त्याच वेळी एक ग्रामभट त्या ठिकाणी आला आणि त्याने ती फुलं पायाने उधळून लावली आणि म्हणाला की या शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून आणि त्याची पूजा करून तुमचं काही कल्याण होणार आहे का? अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा अपमान केला गेला। परंतु क्रांतिबा ज्योतिबा फुले गप्प नाही बसले। ते आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक फार मोठा पोवाडा लिहिला आणि जयंती साजरी करण्यास सुरुवात केली। म्हणजेच क्रांतिबा ज्योतिबा फुलेंना माहिती होतं की कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते हे सर्व समावेशक होते, समता प्रस्थापित करणारे होते। याचाच अर्थ असा होतो की विषमता निर्माण करणारी विचारसरणी समतावादी विचारसरणीला विरोध करत होती। तर या सगळ्या गोष्टीवरून हे सिद्ध होत आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न केला। या देशामध्ये अनेक इतिहास संपवले गेले। सम्राट अशोकाला सुद्धा संपवलं गेलं। संपूर्ण जगामध्ये ज्या भगवान गौतम बुद्धाचं नाव आहे, भगवान बुद्धाचा धम्म आहे, तो धम्म सुद्धा या देशातून संपवला गेला, नष्ट करण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सध्या जो अवमान चाललेला आहे तो। या महाराष्ट्रामध्ये याबाबत खूप खलबत्ते झालेली आहेत। 1990 साली विधानसभेमध्ये मोठी चर्चा घडून आली। म्हणजे तारखेप्रमाणे किंवा तिथीप्रमाणे याबाबतही चर्चा झाली। त्यानंतर त्यावर अनेक संशोधन झाली। बखरीपासून इतर बरेचसे रेफरन्सेस घेण्यात आले आणि शेवटी असं सिद्ध झालं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती साजरी केली जाते ती तारखेप्रमाणे केली पाहिजे। त्याच्यामध्ये आणखी एक निष्पन्न झालं, अनेक गोष्टी समोर आल्या। हे का घडलं त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू। या भारत देशामध्ये
ठराविक लोकांना, ठराविक पंथाला, ठराविक वर्गाच्या लोकांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार होता. आणि त्यावेळची जी व्यवस्था होती ही धर्मधिष्ठित होती, धर्मावर आधारित होती. म्हणजेच या देशामध्ये विषमता होती, सर्व प्रकारच्या विषमता होत्या. सामाजिक विषमता तर होतीच होती, आर्थिक विषमता होती, शैक्षणिक विषमता होती. या शैक्षणिक विषमतेमुळे एका ठराविक लोकांना म्हणजेच ब्राह्मण लोकांना फक्त शिक्षणाचा अधिकार होता. सर्वप्रथम मी सांगतो की माझा कोणत्याही पंथाच्या विरोधात, जातीच्या धर्माच्या विरोधात विचार नाहीये. विरोध आम्ही विचारांना करतो, कोणत्याही व्यक्तीला विरोध करत नाही, कोणत्याही जातीला, धर्माला, पंथाला विरोध करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणत असत की माझा ब्राह्मणवादाला विरोध नाही, ब्राह्मणाला विरोध आहे. आणि त्याच विचारांना पुढे घेऊन आपण बोलत आहोत. म्हणजे शिक्षणाचा अधिकार ठराविक लोकांना असल्यामुळे इतिहास लिहिण्याचा अधिकार सुद्धा त्यांना होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारास विरोध करणारे ब्राह्मणवादी लोक होती त्यावेळी. का विरोध करत होती? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था होती, जी धर्माच्या नियमाप्रमाणे जी व्यवस्था होती, ते नियम छत्रपती शिवाजी महाराजांनी झुगारून दिले होते. ज्या शिवाजी महाराजांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या शिवाजी महाराजांनी शिक्षण घेतले होते. शहाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आपल्या आईला सती जाण्यास सुद्धा मज्जाव केला होता. बहुजन समाज, अखंड बहुजन समाजास आपल्या बरोबर घेऊन लढले होते. ज्या बहुजन समाजास हत्यार बाळगण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता. इतर सर्व अधिकार शिवाजी महाराजांनी दिले होते. म्हणजेच शिवाजी महाराजांचा उद्देश हा होता की देशामध्ये समता प्रस्थापित करणे. परंतु या देशामध्ये ब्राह्मणवादी लोकांना समता नको हवी होती, कारण त्यांच्या अधिकारांवर गदा येणार होती. आणि याच्याचमुळे शिवाजी महाराजांच्या विचारास त्यांनी विरोध केला. एवढेच काय, तर शिवाजी महाराजांच्या बरोबर सैन्यामध्ये मुस्लिम सैन्य सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होते. शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड सुद्धा मुस्लिम समाजाचे होते. आरमाराचा जो प्रमुख होता दौलत खान हा सुद्धा मुस्लिम होता. म्हणजे शिवाजी महाराजांचा एखाद्या धर्मास किंवा जातीस किंवा पंथास विरोध नव्हता. शिवाजी महाराजांना स्वतंत्र हवं होतं, त्यासाठी ती लढाई चालली होती, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. परंतु शिवाजी महाराजांच्या पश्चात शिवाजी महाराज हे मुस्लिम समाजाचे द्वेष्टे होते असा अपप्रचार करण्यात आला. माणसाला एकमेकांशी लढवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीतरी गुरु होता, आणि तो गुरु कोण होता? तर तो ब्राह्मण होता. कारण का असं दाखवण्याचा का प्रयत्न केला गेला? कारण ब्राह्मणाशिवाय कोणीही व्यक्ती मोठा होऊ शकत नाही हे सिद्ध करायचे होते. त्यामुळे काही वर्षापूर्वी काही फोटोज वगैरे तुम्ही पाहिले असतील की रामदास स्वामी असे उभे आहेत आणि शिवाजी महाराजांना दाखवत आहेत. म्हणजेच काय, ते शिवाजी महाराजांना जे सांगणारे होते, गाईड करणारे होते हे रामदास स्वामी होते.
क्षणभर आपण मान्य करू, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते. आता माझा प्रश्न असा आहे, जर शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते, तर शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी रामदास स्वामी कुठे होते? एक प्रश्न. शिवाजी महाराजांना गागा भट्टाला आणावं लागलं, व रामदास स्वामी कुठे होते? दुसरा प्रश्न असा आहे की रामदास स्वामींनी जेवढे काही मंदिरं बनवले, हे मंदिरं निजामशहाच्या त्या विभागात होते. शिवाजी महाराजांचं राज्य ज्या ठिकाणी होतं तिथे एकही मंदिर यांनी बांधलेलं नाहीये. म्हणजेच याचा संबंध निजामाशी होता आणि ते हेर होते, त्यांचे हेर होते. तर हा जो काही खोडसाळ प्रकार चालू आहे, कोश्यारी यांना माहित नाही अशातला भाग नाही, यांना सर्व माहित आहे. याच्यावर किती खलबत्त झाली, किती चर्चा झाल्या, किती वाद झाले, हे सगळं माहित असताना सुद्धा हेतुपुरस्सर जाणून बुजून अशा प्रकारचं वक्तव्य पुन्हा पुन्हा करण्याचा उद्देश एकच आहे की अनेक म्हणजे हजारो वर्षापासून यांनी एक अजेंडा राबवलेला आहे. तो अजेंडा गोबेल्सरीतीचा अजेंडा आहे. गोबेल्सरीती म्हणजे काय की एखादी खोटी घटना अनेक वेळा वारंवार एखाद्या व्यक्तीस सांगितली तर ती खोटी घटना सुद्धा त्या व्यक्तीस खरी वाटायला लागते. एक झालं, त्याच्यानंतर दुसरं. दादोजी कोंडदेव हे सुद्धा शिवाजी महाराजांचे गुरु होते असं सुद्धा प्रचलित करण्यात आलं होतं, परंतु हे शाश्वत खोटं आहे. अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे. दादोजी कोंडदेव सुद्धा एक ब्राह्मण होते आणि ते ब्राह्मण असल्यामुळे ते गुरु होते असं दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तो सुद्धा खोटा होता. तर या एवढंच बोलतो. नमस्कार. जय राष्ट्रवादी.